अमरावती जिल्ह्यात तब्बल 8 महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे। 21 वर्षीय तरुण हा अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाला होता। त्याचा अहवाल शनिवारी 23 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात 5 मे 2023 नंतर पहिल्यांदा कोरोना नोंद झालेली आहे। हा तरुण अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथील रहिवासी आहे। अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता। कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 10 मध्ये उपचार सुरू आहेत। रुग्णालयात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत, तर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे। सद्यस्थितीत राज्यामध्ये काही कोरोनाचे पेशंट सापडलेले आहेत। त्याच्यामध्ये नवीन व्हेरिएंटचे काही पेशंट आहेत आपल्याकडे। तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तसं नवीन व्हेरिएंट सापडलेलं नाही आहे। एक पेशंट मागच्या 2 दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता, तर त्याचा आपण जेनोम टायपिंगसाठी आपल्या पुण्याला सॅम्पल पाठवलेला आहे। ते 5 ते 6 दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येईल। आणि सद्यस्थितीत आपण काही पेशंटची आता तपासणी थोडी वाढवलेली आहे, जे की जास्त सिरियस आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, ज्यांना श्वसनाचे जास्त त्रास आहेत, त्या लोकांमध्ये आपण आता टेस्टिंग वाढवलेली आहे। दररोज आपण एक 8 ते 10 सॅम्पल आपण घेत आहोत पेशंटच्या सिव्हिरिटीनुसार। लोकांना आव्हान एवढंच आहे की थोडंसं गर्दी टाळा आणि स्वतःच्या थोडी तब्येतीची काळजी घ्या। जास्त काळ खोकला असेल आणि खोकल्यासोबत जास्तीचे लक्षणं असतील तर मात्र ताबडतोब आपण मार्गदर्शन घ्यायचं आहे। जिल्ह्यात एकच पेशंट आहे, तोही स्टेबल पेशंट आहे, तो पेशंट स्टेबल आहे। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।